सगळ्यांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या सत्रामध्ये. आपण सगळे आज रेकीचं सत्र करणार आहे पुढचे 19 दिवस. 2 दिवस झाले ऑलरेडी. आणि पहाटेच्या वेळी कसं होणार आहे की काही जणांना जमतं त्या वेळेमध्ये, काही जणांना जमत नाही. तर हे असं सगळं चालू असल्यामुळं शेवटी असं एक आपण करू की आपण हे जे आपलं रात्रीचं सत्र आहे तेच आपण रेकीमध्ये घेऊ. अ, ध्यानाची वेळ, ध्यान तुम्ही दिवसभरामध्ये एक 10 मिनिटं जरी रोज काढून थोडस म्हणतो ना, की विचार शून्य होऊन बसायचं म्हणजे, किंवा एक खूप दिवसभरामध्ये खूप आपण कामं केली आहेत किंवा थोडासा एक रेस्ट आपल्या डोक्याला म्हणून एक शांत फक्त डोळे मिटून बसायचं. आणि त्या वेळेमध्ये विचार कुठला येऊ द्यायचा नाही मनामध्ये. प्रयत्न करायचं की जे विचार येत आहेत त्यांना मी बाजूला करत चालली. हे एकच ध्यानामध्ये प्रयत्न करायचा. आपण दिवसभरामध्ये कधीही 10 ते 15 मिनिटं वेळ काढून ध्यान करा. आणि ही रात्रीची जी वेळ आहे ती आपण सगळेजण रेकीमध्ये करू. कारण ह्याची दोन कारण आहेत. एक तर 21 दिवसाची रेकी सगळ्यांची कंप्लीट होईल. आणि दुसरं कारण हे की 21 तारखेपर्यंत, साधारण 22 तारखेपर्यंत, 22 डिसेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर सोलार फ्लेअर येत आहेत. आता हे सोलार फ्लेअर म्हणजे हे मोजण्याचं एक यंत्र आहे ज्याला ह्युमन रेझोनन्स असं म्हणतात. नासा जी अमेरिकन मोठे रिसर्च सेंटर आहे, किंवा आपलं इस्रो आहे भारतीय, यांचे पण स्वतःचे एक असे यंत्र असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले असतात पृथ्वीवर समजा. आणि तिथून किती, रोजच्या रोज पृथ्वीवर किती तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज येत आहेत किंवा ती सोलार एनर्जी येते सूर्याकडून, ह्याचं एक मोजमाप ठेवलं जातं ज्याला ह्युमन रेझोनन्स असं म्हणतात. तुम्ही युट्यूबवर किंवा गुगल करून बघितलं की ह्युमन रेझोनन्स म्हणजे काय तुम्हाला कळेल. तर त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की खूप, मी जसं सांगते गेले काही महिने झालं ह्या ऊर्जेचं प्रमाण वाढलंय. आणि आत्ता तर रोजच्या रोजच ह्या ऊर्जा चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तर ह्या ज्या ऊर्जा आहेत त्या आपल्या शरीरामधल्या काही गोष्टी कार्यान्वित करतात. ज्यांना कुणाला शरीराचा त्रास आहे, भौतिक म्हणजे फिजिकल आपल्या शरीराचा त्रास आहे, कुठल्याही वेदना आहेत, काही दुखतंय, काही त्रास आहे, कुठला आजार आहे, त्यासाठी ही ऊर्जा खूप चांगली आहे. तर जितकं आपण ह्या वेळेमध्ये काही हिलिंग प्रोसेस किंवा उपचार घेऊ शरीरावर मन शांत करून, हे जितकं करू तितकी ऊर्जा आपल्या शरीरावर लगेच काम करते. 22 तारखेपर्यंत ही, हे जे 12-12 मी काल सांगत होते तुम्हाला, त्याची जी ग्रहांची जी रचना आहे किंवा ह्या सगळ्याच गोष्टी सायंटिफिक खगोलीय दृष्टीने 22 तारखेपर्यंत खूप चांगला काळ आहे, एवढंच फक्त मला सांगायचंय. त्यामुळं ह्या ऊर्जेचा वापर आपण रेकी जे करतोय ते कंटिन्यू न खंड पडता करूयात, जेणेकरून 21 दिवसाचा आपला तो पिरियड संपेल. आणि मग सगळ्यांना 21 दिवसानंतर ऑटोमॅटिकच रोज थोडंसं करत करत सवय लागेल जशी ध्यानाची लागते. आणि मग सगळ्यांना अनुभव पण येतील 21 दिवसांमध्ये. ही ऊर्जा फक्त आपल्या, मी जसं नेहमी सांगते, शरीरावर नाही आपल्या मनावर पण काम करते. जर कुठे मनामध्ये आपल्या शरीरामध्ये पूर्ण ऊर्जेचा अडथळा असेल तर ही ऊर्जा, जसा एखादा पाईप असतो, पाईपच्या मध्ये जसा गंज लागलेला असतो किंवा जिथं काही ब्लॉकेजेस असतात, आणि मग आपण औषध घेतल्यानंतर ते औषध असेल किंवा ज्या कुठल्या आपण गोळ्या घेतो ते कसं साफ करत जातं, त्याप्रमाणे ही ऊर्जा आपल्या शरीरातले सगळे ब्लॉकेजेस क्लिअर करत चालली आहे. ठीक आहे. तर ह्यामुळं ह्याचा वापर करणं आपल्या आयुष्यात रोजच्या रोज, जसं आपण औषध घेतो की जर मोठा आजार असेल, 3 महिन्याचा कोर्स डॉक्टरांनी सांगितलाय, तर एक दिवस सुद्धा गोळ्या चुकवू नका. जेणेकरून रोज गोळ्या घेतल्यानंतर त्या जशा त्या बॅक्टेरियाशी लढतात, त्या इन्फेक्शन बरोबर काम करतात, त्या पेशींवर काम करतात, त्याप्रमाणे ही ऊर्जा रोजच्या रोज आपण खंड न पडता ठेवली पाहिजे, जेणेकरून त्या रेकीचा जो परिणाम आहे आपल्याला दिसायला लागेल. तर मी ग्रुपवर हे टाकलं होतं. तर आपण सगळे पुढचे 19 दिवस रेकी करणार आहोत रोजच्या रोज रात्री. आणि मग दिवसभरामध्ये थोडा वेळ काढून सगळेजण ध्यानाला बसा. ठीक आहे. आता मी पहिली जी प्रक्रिया आहे तुम्हाला ती सांगते. तोपर्यंत तुम्ही डोळे उघडू ठेवू शकता आणि रेकीमध्ये डोळे बंद नाही केले तरी चालेल. त्याच्याने काही फरक पडत नाही. डोळे बंद केले तर आपल्याला शांत वाटतं. जर डोळे उघडले तर काही, जसं आपण ध्यानामध्ये करतो तसं रेकीमध्ये डोळे उघडे पण ठेवू शकतो. फक्त बंद केल्यानंतर जास्त शांत वाटतं, कॉन्सन्ट्रेशन आपलं त्या हातांवर लक्ष जास्त जातं, म्हणून डोळे बंद करायचे. ठीक आहे. तर आपण सगळेजण आधी आज ही अशी प्रेयर की आपले हात दोन्ही आपल्या अगदी नाकासमोर आणा.
नाकासमोर असे हात. आता मी सांगते त्याप्रमाणे पहिली एक प्रार्थना किंवा पहिले जे एक क्रिया आहे ती सगळेजण करू. करायचं काय आहे, या हातांची ही जी बोटं आहेत मधली, ह्या मधल्या बोटांकडे आपण हात असे घेतले. आता ह्या मधल्या बोटांकडे बघत 3 वेळा मोठा श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास घेताना नाकातून श्वास घ्यायचा, ह्याच्याकडे बघत बघतच तोंडातून अगदी सावकाश सोडायचं, रिलॅक्स व्हायचं पूर्ण. आणि असं एक कल्पना करायची की जी शक्ती आहे ती या हातांमध्ये येते आपल्या. तुम्ही श्वास घ्या, ऑटोमॅटिक तुमचं लक्ष इथं जेव्हा फोकस होईल, केंद्रित कराल या बोटांवर या हातावर, तुम्हाला जाणवेल की ती श्वासांची जी शक्ती आहे ती हातांमध्ये जाते. ठीक आहे, तर करायचं काही नाही, सोपं आहे. आपल्या हातांकडे बघत 3 मोठे श्वास घ्यायचे, नाकाने घ्यायचे, तोंडाने सोडायचे. ठीक आहे, एक मोठा श्वास, तोंडाने सावकाश सोडायचा. आपल्या हाताकडे बघू, पुन्हा एक मोठा श्वास, सावकाश तोंडाने सोडला. आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे घ्या, श्वास घेताना सोडताना. अजून एक मोठा श्वास, रिलॅक्स. हातामध्ये तुम्हाला थोडी ऊर्जा जाणवत असेल. पुन्हा एक श्वास घेऊ मोठा, अगदी सावकाश घ्यायचा, सावकाश सोडायचा. आता हाच हात खाली आपल्या हृदयापाशी आणि दोन्ही अंगठे आपले आपल्या हृदयाला आतून असे लावायचे, हात हृदयापाशी. आपल्या छातीपाशी हात घेऊन जाऊ. डोळे मिटायचे सगळ्यांनी, प्रार्थना करू. आपल्या गुरूंचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणू, गुरूंचं स्मरण करू. आपल्या इष्ट देवतेचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर. हे गुरु राया, सद्गुरु राया, आपली इष्ट देवता, कुलदेवता आणि ब्रह्मांडातल्या सगळ्या ईश्वरी पवित्र शक्ती, मी रेखी ऊर्जा माझ्या शरीरात घेत आहे. आपण सगळ्यांनी माझ्यासोबत आत्ता या क्षणाला यावे आणि मला पूर्ण बरं होण्यासाठी मदत करावी. आपले कोटी कोटी आभार. मी तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करते या रेखी उपचार सत्रासाठी. आत्ता माझ्यासोबत या. मी मास्टर उसुई यांना आमंत्रित करते माझ्या या रेखी ध्यानासाठी. मला मदत करा, मी स्वतःला पूर्णपणे बरं करू शकेन. अगदी मनातून हृदयातून आपल्या या सगळ्या शक्तींना आमंत्रित करू. आता डोळे उघडून रेखी ऊर्जेचं आवाहन करायचंय. हात असे ठेवायचे, बोटं एकमेकांना आशीने चिकटलेली आणि आकाशाच्या दिशेने आपल्या समोर. हे रेखी ऊर्जा, तू ब्रह्मांडातली सगळ्यात शक्तिशाली ईश्वरी शक्ती आहेस, ऊर्जा आहेस. तू अत्यंत दयाळू आणि प्रेमळ आहेस. माझ्या हातांमध्ये प्रवाहित हो, त्यामुळे मी स्वतःला पूर्णपणे बरं करू शकेन. हे रेखी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, ज्यामुळे मी स्वतःला पूर्ण बरं करू शकेन. हे रेखी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, ज्यामुळे मी स्वतःला पूर्ण बरं करू शकेन.
आता आपला डावा हात, त्याच्यावर उजव्या हाताच्या दोन बोटांनी मी जे चिन्ह तुम्हाला सांगितले चोपुरेचं, ते काढायचंय. नसेल लक्षात ठीक आहे, हरकत नाहीये. घाबरून जायचं नाही मला येत नाही म्हणून. ज्यांना माहितीये कसं काढायचं त्यांनी काढा, बाकीच्यांनी जरा कागदावर प्रॅक्टिस करून मग ते चिन्ह काढा. ठीक आहे, तर मी माझ्या हातावर चोपुरे चोपुरे चोपुरे, आणि या हातावर पुन्हा चोपुरे चोपुरे चोपुरे. आता ही दोन्ही चिन्ह आपल्या हातावर आहेत. ज्यांनी नाही काढली ठीक आहे, हरकत नाहीये. आता आपण सुरुवात आज आपल्या डोक्यापासून खाली जाणार आहे. रोज आपण खालून वर घेतो, आज आपण वरून खाली घ्यायचे हात. ठीक आहे, तर मी इथं म्युझिक प्ले करते. या पहिल्यांदा आपल्या मस्तकावर जाऊ. आपण ज्या भागावर हात ठेवले तो भाग अनुभव करा, लक्ष केंद्रित करा. आपल्या हातांमधून ऊर्जा जाणवत असेल, थोडं गरम जाणवत असेल. आपल्या मस्तकामध्ये रेखीव ऊर्जा प्रवेश करते. आपल्या हाताला आपल्याला ऊर्जा जाणवत असेल, लक्ष आपल्या हातांवर. ते विचार शांत होत आहेत. ऊर्जेचा अडथळा दूर होतोय. पुन्हा जशी पाहिजे तशी ऊर्जा प्रवाहित होती. आपले हात आपल्या डोळ्यांवर घेऊन अशा पद्धतीने ठेवा की तळ हात डोळ्यांना स्पर्श करतील. तळ हाताची ऊब, उष्णता आपल्या डोळ्यांना अनुभव होईल. हात अगदी हलके ठेवायचे. ज्यांनी चोकुरीचा सिम्बॉल आपल्या हातावर काढलं, कल्पना करा हातांमधून चोकुरे आपल्या डोळ्यांमध्ये आत जातोय आणि शक्ती प्रदान करतोय.
या चौकोरीचं सुरक्षा कवच आपल्या पूर्ण शरीराला, ऊर्जा क्षेत्राला मिळत आहे. आपले हात आपल्या आज्ञाचक्रावर म्हणजेच एक हात कपाळावर पुढच्या बाजूने आणि एक हात मागच्या बाजूने ठेवू. त्या पद्धतीने त्यांना दिसत नाहीये, कळत नाहीये, त्यांनी असं बघा. आपलं कपाळ आणि मागची बाजू दोन्ही हात या पद्धतीने ठेवू आणि पूर्ण लक्ष आपल्या हातांवर. एखाद्या हाताला कळ लागत असेल तर तो हात खाली हृदयावर ठेवा किंवा आपल्या मांडीवर एक हात ठेवा. हातांची उष्णता जाणवत असेल तर दोन्ही हात आपल्या कानांवर अशा पद्धतीने की आपले कान आपल्या तळ हातांनी झाकले गेले पाहिजे. आता आपले दोन्ही हात आपल्या गळ्यावर
ही ऊर्जा आपल्या विशुद्धी चक्रामध्ये जो काही ऊर्जेचा अडथळा आहे तो दूर करते. एक हात आपला गळ्यावर ठेवून दुसरा हात आपल्या हृदयावर घेऊन जाऊ, छातीवर. कोणताही एक हात आपल्या गळ्यावर ठेवा आणि एक हात आपल्या छातीवर, जेणेकरून आपण आपलं विशुद्धी चक्र आणि आपलं हृदय चक्र या दोघांमध्ये एक कनेक्शन, एक जोड निर्माण करतोय. त्यामुळे दोन्ही हात एकदम न उचलता एक हात गळ्यावर, एक हात हृदयावर. आपल्या हृदयामध्ये प्रचंड ताकद आहे, शक्ती आहे. आपल्या हृदयातून आपल्या भावना निर्माण होतात, इमोशन्स. जेव्हा आपण विशुद्धी आणि हृदय चक्र दोन्ही जोडतो, तेव्हा जे काही आपल्या हृदयात आहे ते आपल्या वाणीमध्ये येतं. म्हणून ह्या दोन्ही बिंदूंना आपण जोडायचंय. आता दुसरा गळ्यावरचा हात सावकाश आपल्या हृदयावर घेऊन जाऊ, छातीवर. छातीच्या दोन्ही बाजूंना दोन्ही हात स्पर्श करतायत. आपल्या हृदयात जर काही ब्लॉकेजेस असतील, ऊर्जेचा अडथळा असेल, कोणताही त्रास असेल हृदयासंबंधी, तो सगळा रेखी ऊर्जा दूर करतीये. ही सर्व शक्तिशाली अशी जी ऊर्जा आहे, रेखी ऊर्जा, सगळे एनर्जी ब्लॉकेजेस काढायला मदत करते. आपल्या हातांवर लक्ष केंद्रित करू. हातांच्या ठिकाणी गरमी, उष्णता जाणवत असेल, आपले श्वास, प्रत्येक श्वास आपण आपल्या हातावर जिथं स्पर्श झालाय तिथं सोडतोय. श्वास घेतला, आपल्या हातांवर लक्ष देऊन तिथं सोडला. त्यामुळे प्राणशक्ती सुद्धा या हातांना मिळते.
ही रेखी ऊर्जा माझ्या हृदयामध्ये खूप जुना ऊर्जेचा अडथळा असेल, कुणाबद्दलचा राग, जुनी भांडणं, जुने वादविवाद, कुणाचा द्वेष असेल, निराशा असेल, स्वतःबद्दल अपराधी भावना असेल, हे सगळं दूर करून पूर्णपणे मला सकारात्मक ऊर्जेने भरून टाक. प्रकाश आणि प्रेमाने भरून टाक. माझ्या हृदयामध्ये प्रेमाची आणि करुणेची ऊर्जा असू दे. ज्यामुळे माझं भाग्य उजळेल. आपलं हृदय चक्र भाग्याचं द्वार आहे. गुड लक. आपल्या हृदयाचे हार्टबीट्स आपल्या हातांना जाणवत असतील. आता आपले दोन्ही हातांमधला उजवा हात आपल्या उजव्या नाभी भागावर ठेवून डावा हात हृदयावर तसाच ठेवा. फक्त उजवा हात आपल्या पोटाच्या उजव्या भागावर नाभीपाशी. डाव्या हाताने हृदय अनुभव करा आणि आता उजव्या हाताने आपल्या नाभीचा पोटाचा भाग. हातांना तुम्हाला थोड्या मुंग्या, थोडं सेन्सेशन जाणवेल. हीच आहे ती रेखी ऊर्जा जी हातांद्वारे शरीरामध्ये प्रवेश करते. आता डावा हात आपल्या डाव्या पोटावर नाभीवर घेऊन जाऊ. ज्यांनी हातावर चोकुरेचा सिम्बॉल काढलाय, चिन्ह काढलंय, कल्पना करा दोन्ही हातातून तळ हातातून चोकुरे आपल्या पोटात आत जात आहे. आपल्याला ऊर्जा शुद्धीकरण देत आहे. आपल्या पोटामध्ये चोकुरे सिम्बॉल आतमध्ये कल्पना करा. सोबतच सेहेकी सिम्बॉल ज्यांना आठवतोय त्याची कल्पना करा 3 वेळा. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. या पोटामध्ये एक संतुलन तयार होईल.
आपल्या खाण्यापिण्यावर संतुलन, ब्लड प्रेशर, शुगर, ऊर्जेचं संतुलन असे हे की चिन्ह देतं. अगदी आत पोटामध्ये अनुभव करा, काही हालचाल जाणवते का? आपलं शरीर आपल्याला पूर्ण माहित असलं पाहिजे. आता डावा हात पोटावरच ठेवू, उजवा हात आपल्या ओटी पोटावर, उजव्या बाजूला. आपल्या ओटी पोटावर उजवा हात आणि डावा हात आपल्या पोटावरच ठेवा. आपल्या उजव्या हाताला उष्णता जाणवत असेल, तर सावकाश डावा हात सुद्धा खाली ओटी पोटावर घेऊन जाईल. आपले दोन्ही हात आता ओटी पोटावर आहेत. रेखी ऊर्जा आपल्या स्वादिष्ठान चक्रामध्ये, ओटी पोटामध्ये प्रवेश करते. शुद्धीकरण, ऊर्जा देणं या भागाला. हे काम, ही क्रिया सुरू आहे. आता आपले दोन्ही हात आपल्या खालच्या भागावर म्हणजेच आपल्या मांड्यांवर ठेवू. आपल्या मूलाधार चक्राला ऊर्जा देऊ. पुढची 3 मिनिटं या अवस्थेत आपलं मूलाधार चक्र पूर्ण संतुलित होतंय. आपण सगळेजण आपल्या गुरूंच्या, आपल्या इष्ट देवतेच्या आणि रेखी ऊर्जेच्या, जी या सगळ्या जगाला व्यापून आहे, आपल्या सगळ्यांमध्ये वाहते. पृथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये वाहते. या ऊर्जेच्या सुरक्षा कवचामध्ये आहोत. सजीव असेल किंवा निर्जीव असेल, रेकी म्हणजेच युनिव्हर्सल लाईफ फोर्स, वैश्विक जीवन देणारी ही ऊर्जा प्रत्येक
रचनेतून वाहतीये. जात वेगळी असेल, धर्म वेगळा असेल, देवता वेगळी असेल, पण सगळ्यांमध्ये एकच सोर्स आहे, एकच स्रोत आहे, एकच ऊर्जा आहे, जी सगळ्यांना जिवंत ठेवते, जीवनदान देते. तर तिची नावं वेगळी आहेत. तो एकच प्रकाश आहे, एकच ऊर्जा आहे, जी आपल्या सगळ्यांमधून वाहते. आपण सगळे पृथ्वी मातेच्या कवचामध्ये स्थिर आहोत, सुरक्षित आहोत. आपल्या हातांवर लक्ष, शेवटचा 1 मिनिट आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर घेऊन जाऊ. ध्यानाची वेळ जरी संपत आली तरी पुढची 3 मिनिटं आपले हात आपल्या गुडघ्यांवरच ठेवायचे आणि मगच आपल्या रेखी ऊर्जेचं, आपल्या गुरूंचे आणि आपल्या देवतेचे आभार मानायचे आणि मगच ध्यानातून बाहेर यायचं. गुडघ्यांवर हात असेच ठेवून माझे गुडघे, माझ्या पायाचा पूर्ण भाग संतुलित आहे आणि बरा झाला आहे हे मनामध्ये म्हणायचं आणि 3 मिनिटं ह्याच अवस्थेत बसून मग ध्यान संपवायचं. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. भेटू आपण उद्याच्या सत्रात.